गेली होती गड्या घालायच्या, फिरून आले आत्ताच आणि भूक लागली तर म्हटलं ना हर्षदाला भूक लागली तर तिचं इथं तारक मेहता का उलटा चष्मा बघायचं चाललेलं आहे. तर तोपर्यंत मी ह्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या. कपडे मात्र तिने काढलेले, कचरा वगैरे मारून कपडे काढून ठेवलेले होते. घड्या पण कधी कधी घालते, तर म्हटलं आपण घालूया कारण आज काय जेवणाचं वगैरे जास्त नाही, संकष्टी आहे पण जेवणाचं काही जास्त नाही आहे. म्हणजे मी म्हटलं संकष्टीला आम्ही उपवास करणं पूर्वी करत होतो, आता उपवास बरेचसे कमी केलेले आहेत. त्यामुळे सकाळी जेवणच करून जेवलं जातं आणि संध्याकाळी नैवेद्य वगैरे दाखवते. पण आज जेवण बरंचसं आहे, त्यामुळे फक्त काहीतरी गोडच करावं असं म्हणते. तर हा ना काल माठ आणलेला आणि काल गेलेले मी, बराच वेळ लागला मला मार्केटमध्ये, पण काय झालं शेअर करता झालं नाही. बारीक सारीक बरीच खरेदी होती आणि प्रणव पण होता बरोबर, पण नाही काही हे करता आलं. तर हा माठ ना काल आणलेला होता, पण ते सिमेंट वगैरे म्हणजे लगेच तिथे नळ लावून देतात, मग ते सिमेंट लावलेलं असतं. त्यामुळे ते म्हटले काल भरू नका, तर दुसऱ्या दिवशी भरून ठेवा म्हटलेले. तर ते सकाळी मिळालंच नाही वेळ. तर फिरून आल्यावर घड्या वगैरे घातलेल्या तर ठेवल्या, घड्या कपाटात जिथले ठेवलेले लगेच बरं पडतं. आणि म्हटलं माठ आता भरून घ्यावा सुरुवात करण्यापूर्वी. आणि पहिल्या सुरुवातीचं बघितलं ना पाणी किती म्हणजे असं माती वगैरे भाजलेलं असतात ना हे माठ, आणि माती वगैरे बरीचशी बघा पहिल्या वेळेला पडली, दुसऱ्या वेळेला जरा कमी, आता बघूया तिसऱ्या वेळेला केवढे हे होते. पण बऱ्यापैकी निघते बरंचसं असं व्यवस्थित हे करून काढलं की. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीच बोल या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि गेल्या वर्षी घेणंच झालं नाही, घेणार म्हणत होते, शेवटी घेणंच झालं नाही. आता म्हटलं आधी घ्या, कारण बरंचसं गरम व्हायला चालू झालेलं आहे आणि उन्हाळ्यात ना हवाच माठ हवाच. आणि गेल्या वर्षी घ्यायचं म्हटलं तर झालंच नाही. हंड्याला वगैरे कापड बांधून या गार करून असं करता येतं, पण गेल्या वर्षीच मला माठ घ्यायचा होता, पण काही घेणं झालं नाही. आता म्हटलं आधी घ्यावं आधी माठ, कारण उन्हाळा सुरू झालेला आहे आणि माठातल्या पाण्याची जोगात चव वेगळी असते, छान वाटतं, गार पाणी मस्त वाटतं माठातलं पाणी. तर आता काय करते, आज आता रात्रभर म्हटलं भरून ठेवण्यासाठी ना, आता हे संध्याकाळीच भरून ठेवते आणि मग दुसऱ्या दिवशी म्हटलं सकाळी यातलं पाणी काढायचं. आपण तसंच करतो ना दरवर्षी, ते नळातून म्हटलं जरासं काढावं, काहीतरी अडकलं असेल ना, तर कसं फोर्सने जातं म्हणून पाईप त्यातला म्हणून अशी हे केली आहे, 2-4 वेळा तसं केलं, म्हणजे फोर्सने काय जर असेल अडकलेलं तर ते हे होईल. तसं भरून ठेवलं आहे माठ. आणि आपण सगळेच जण अशी करत असतो, माठ आणला की यातल्या अशी भरून ठेवतो आणि मग दुसऱ्या दिवशी किंवा काही जण 2 दिवस ठेवतात, म्हणजे मातीचा वगैरे वास येत नाही पाण्याला म्हणून तसं करतात. तर ती पाईप वगैरे काढून ठेवली आणि वरचंच टाकीचं पाणी भरलं. हे काय प्यायचं वगैरे नाही आहे, मग हे कसं मी फरशीला वगैरे घेईन किंवा कपड्यांना वगैरे मशीनमध्ये घालेन. हे पाणी आहे ते माठातलं. एकतर उन्हाळा आहे आणि ते पाणी जास्त वाया घालवूच नाही, कधीच घालवू नये वाया, हे माझं मत आहे. आणि दुष्काळ असेल तिथं किती अगदी जपून वापरत असतील, आपल्याला पाणी तर आपण त्याचा योग्य वापर केला पाहिजे. आता हे कप पण कालच आणलेले, कारण म्हणजे मला दुसरे होते पण त्यांच्याकडे तसे नव्हते. मी नेहमी ज्यांच्याकडे घेते ना त्यांच्याकडे नव्हते. थोड्या दिवसांनी या म्हटले, तोपर्यंत म्हटलं सध्या तरी घ्यावे. तर माठाच्याच कलरचे झालेले आहेत, तर ते स्वच्छ धुवून घेतले, कारण धूळ वगैरे बरीचशी बसलेली असते, घासून वगैरे धुवून ठेवले. आणि खरं म्हणजे काय होतं, नेहमी मी आणले ना की त्या दिवशी संध्याकाळीच घासून वगैरे लगेच आणलं की थोड्या वेळाने घासून वगैरे धुवून ठेवते, मग दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला घेता येतं. आतापर्यंत असं कधीच नाही, पण काल खूप पाय दुखत होते, त्यामुळे ते काही कप वगैरे धुणं झालं नाही. आज सकाळी पण तसंच झालं, त्यामुळे माठही नाही गेलं. आता म्हटलं दोन्ही हे करून ठेवूया. आणि बरण्यातमध्ये थोडं भरायला पाहिजे, म्हटलं मीठ वगैरे जे काय ते, चहापूड पण काढायची आहे ते, तर ते म्हटलं सगळं काढून भरून ठेवूया. गेलेला आहे खेळायला, तो काय अजून आलेला नाही. मी फिरून वगैरे आले, तो गेला आहे बराच वेळ झाला. आता सुट्टी असल्यामुळे खेळतात मुलं. आणि आज जरा ना लवकरच फिरून आले, तर म्हटलं संध्याकाळी जरासं बाकीचं आवरावं घरातलं, म्हणून जरा लवकरच जाऊन आले. कारण काल माठ वगैरे आणलं, कप आणले, पण धुणं वगैरे झालेलंच नव्हतं. सकाळी म्हटलं वेळ मिळेल, ते पण वेळेला मिळालं नाही. म्हटलं संध्याकाळीच लवकर जाऊन फिरून यावं, त्यामुळे लवकर उठून गेलेले. आणि आल्यावर म्हटलं आधी हे करूया, माठ वगैरे म्हटलं भरून ठेवूया, कप धुवून ठेवूया. आणि हे पण म्हटलं तर आहे वेळ, तर हे पण करून घेऊया. भरून ठेवण्याचं काम मला जर आपल्यामुळे वेळ असेल ना त्यावर, म्हणजे अगदी रात्रीच भरून ठेवेन किंवा सकाळी भरून ठेवेन असं काय नाही. आता वेळ होता म्हणून भरून ठेवलं. आता ते भरेपर्यंत ना प्रणव आला आणि त्याला चहा मगाशी घेऊन गेला नव्हता तो खेळायला जाताना. आणि आता लाईटच दाखवते, लाईटचं वरचं होतं ना ते तुटून पडले. म्हणजे बसवता येते पण ते निखळते सारखं आणि काय प्रॉब्लेम येत नाही आहे त्याने. तर त्याला चहा होता, त्यामुळे त्याला चहा ठेवला इथे. दुपारी त्याने सरबत घेतलेला आणि आता आल्यावर म्हटलं चहा, कारण 1-1.5 तास तरी मुलं खेळतात, त्यामुळे भूक लागते. तर भडंग केलेलं आहे, पण त्याला भडंग नको आहे, त्यामुळे त्याला बिस्किट घ्यायचं. तो बिस्किट चहा घेईल. भडंग पण आता थोडासा उरलं आहे, करून ठेवलेलं असं बरं पडतं. आता करायचं अजून सुरमुरे आणायचे, थोडासा शिल्लक आता करून ठेवलेलं असं बरं पडतो. आणि मुलांना आता सुट्टी चालू झाली की बरंचसं हे लागतं, घरात असतात मग त्यांना भूक लागते. आणि अजून हर्षदाला काही सुट्टी वगैरे पडलेली नाही आहे, अजून त्यांची परीक्षा मे महिन्यात असेल. चहा इथे झालं तर आता चहा देते, अजून दिवा वगैरे लावायचा आहे. संकष्टी त्यामुळे अभिषेक वगैरे ते सगळं घालून घेतलेलं आहे. आता संध्याकाळचा दिवा वगैरे ते सगळं करायचं आहे, दिवाबत्ती तुळशीकडे वगैरे लावायचे.
तर त्याला चहा दिला आणि म्हटलं देवाकडे दिवा लावून घ्यावा, तुळशीकडे पण दिवा लावून घ्यावा. सकाळीच ना नित्यसेवा वगैरे नेहमीची असते ना ती करून घेतलेली, पण अथर्वशीर्ष म्हटलं नव्हतं, तर ते दिवा लावून झाल्यावरच ना आता म्हणून घेईन. म्हणजे संध्याकाळचे आपले श्लोक वगैरे असतात ना तेव्हाच म्हणते आता. चला आता देवाकडे दिवा लावून झाला, तुळशीकडे लावून घेते आता. आणि पूर्ण अंधारसा पडलेला नाही आहे, आकाश दिसत असेल बघा, त्यावरून लक्षात येत असेल. तर 6:30 वाजून गेलेत. इकडे दिवा लावून गेले. संध्याकाळचे जे काही श्लोक आहेत ते सगळे म्हणून घेईन आणि मग बघता येईल नैवेद्याला काय करायचं आहे. आज संकष्टी चतुर्थी आणि शुक्रवार आहे, त्यामुळे माझा असा विचार चालला आहे की मोदक वगैरे राहू दे, कारण जेवण बरंचसं आहे. कारण आम्ही सकाळला आणि संध्याकाळला करत असतो. पण प्रणव गेलेला बाहेर ना, त्यामुळे जेवण ते थोडंफार शिल्लक असल्यामुळं आणि संध्याकाळी तसं जास्त खात पण नाहीत, कारण पाण्याने आता उन्हाळा असल्याचं पाणीच लागतं जास्त. आणि आता सगळं करायला घेतलं की ते सगळं उद्याला पुन्हा शिल्लक राहणार. मग त्यापेक्षा आता थोडंसं काहीतरी करूया म्हटलं की ते सगळं हे होऊन जाईल. तर म्हटलं शुक्रवार पण आहे आणि संकष्टी आहे. तर शेवया आहेत ना, गव्हाच्या शेवया आहेत, तर त्या असं पाणी ठेवलेलं आहे उकळत आणि त्यात मीठ जरासं घातलं, तूप जरासं घातलं आणि त्यामध्ये त्या शेवया टाकल्या, अशा उकळून घ्यायच्या, शिजवून घ्यायच्या, त्यात मस्त बऱ्यापैकी ना शिजवून घ्यायच्या. आणि आपण रव्याच्या किंवा मँगो वगैरे किंवा इतर फ्लेवरचे असलं तर आपण कसं करतो, तुपात वगैरे ते भाजतो, त्यामध्ये दूध, पाणी जे काही आपल्याला ते घालतो. तर ह्या अशा शेवया ना त्या पाण्यातून हे करून काढलेल्या, त्या शिजवून घेतल्यावर चाळणीत ओतून ठेवल्या आणि तेच पातेलं स्वच्छ करून त्यामध्ये दूध आणि साखर घालून घेतली, वेलची पूड टाकली आणि मग शेवया घ्यायच्या आणि त्यावर ते दूध घालून घ्यायचं. तर ते गार्निशिंगसाठी असं गुलाबाच्या पाकळ्या घातल्या. तर आपण रोज सिरप असेल ना तर ते त्यामध्ये घालून जर हे केलं तर छान लागतं. आणि उन्हाळ्यात रोज सिरपचं काय ना काय खाण्यात असावं, ते मी त्यात नंतर घालून बघितलं, छान लागलं ते. रोज सिरप म्हणजे काय तेच असावं असं काही नाही. उन्हाळा असल्यामुळे कसं शरीराला थंडावा मिळणार असं काही ना काही गार खावं, तेच खाल्लं पाहिजे असं काही नाही. पाणी जरी भरपूर उन्हाळ्यात प्यायलं तरी अगदी काही होत नाही, म्हणजे उन्हाळा वगैरे बाधत नाही. पण काहींना त्रास होतो ना उन्हाळ्याचा, मग काही असे पदार्थ असतात की त्याचा उन्हाळ्याचा त्रास कमी होतो. आणि आता ना 9:45 वाजून गेलेली असणार, कारण 9:22ला होतं ना, त्यामुळे मला वाटतं जवळजवळ 9:30ला म्हटलं आरती करायला मी घेतली. आज संध्याकाळी आपण व्हिडिओला मी सुरुवात केली ना आपण शेअर करायला, तर ते संध्याकाळी 5:30 वाजून गेलेले होते. आता रात्रीचे 10 वाजता आहेत. आता चंद्राला पण नैवेद्य वगैरे दाखवून घेते, आरती वगैरे ओवाळून घेतली, नैवेद्य दाखवला. संकष्टी चतुर्थी होती आणि त्या दिवशी असं 5:30 ते 10 हे रुटीन मी तुमच्याशी शेअर केलं. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.